लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। अहमदाबादमध्ये आज संपूर्ण जगाला हादरा देणारी मोठी दुर्दैवी घटना घडली असून त्याबाबत सविस्तर माहिती अशी की अहमदाबादहून लंडनकडे निघालेले एअर इंडिया फ्लाइट A171 हे विमान आज सकाळी अहमदाबादमधील मेघानी नगर परिसरात दुर्दैवीरित्या कोसळले। 242 प्रवासी आणि कर्मचाऱ्यांना घेऊन हे विमान टेक ऑफ नंतर काही मिनिटातच नियंत्रणाबाहेर गेले आणि एक निवासी परिसरात धडकले। घटनास्थळी प्रचंड विस्फोट आणि आगीचा भडका उडाला। विमानात 169 भारतीय, 53 ब्रिटिश, 7 पोर्तुगीज आणि 1 कॅनेडियन नागरिक होते। प्राथमिक अहवालानुसार 200 पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे। त्यापैकी एका प्रवाशाने उडी मारून आपला जीव वाचवल्याची माहिती समोर येत आहे। यामध्ये विमानातील प्रवासी तसेच जमिनीवरचे काही रहिवासीही सामील आहे। 5 वैद्यकीय विद्यार्थी ज्या इमारतीवर विमान आदळले त्यामध्ये होते, त्यांचाही मृत्यू झाला असल्याचं समोर येत आहे। एका ब्रिटिश भारतीय प्रवाशाला विश्वास कुमार रमेश याला बचाव पथकाने थोडक्यात वाचवले। त्याची प्रकृती मात्र गंभीर आहे। इतर अनेक प्रवाशांचे मृतदेह ओळख पटवण्यासाठी DNA चाचण्या सुरू आहेत। विमानाचे कॅप्टन सुमित सबरवाल आणि फर्स्ट ऑफिसर क्लाइव्ह कुंदर यांचा देखील अपघातात मृत्यू झाल्याची माहिती आहे। अपघाताची DGCA डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन AAIB UK आणि बोईंग यांच्या संयुक्त तपासणीद्वारे चौकशी सुरू आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि ब्रिटनचे पंतप्रधान केअर स्टारमर यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे। एअर इंडिया, टाटा ग्रुप आणि केंद्र सरकार यांनी मृतांच्या कुटुंबियांना मदतीचे आश्वासन दिले आहे। विमान कोसळण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, परंतु ब्लॅक बॉक्स मिळाल्यामुळे तपास अधिक खोलवर होणार आहे। दरम्यान अग्निशमन दल, आपत्कालीन सेवांसह NDRFचे जवान घटनास्थळी बचाव कार्यात व्यस्त आहेत। ही दुर्घटना भारतीय विमान सेवेसाठी एक मोठी शोकांतिका असून भविष्यातील विमान सुरक्षिततेबाबत अनेक प्रश्न उपस्थित करत आहे। ब्युरो रिपोर्ट, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.